गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 31. पतिव्रता धर्माचे निरूपण. त्या बालविधवेच्या विनम्र प्रार्थनेने योगेश्वर अतीव प्रसन्न झाले. पतीच्या देहावसानानंतर स्त्रीने आचरावेत कसे धर्मकर्म त्या स्त्रीला प्रबोधन केले. भवसागर पार करण्यासाठी व स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी त्यांनी उपदेशिले. माते, सतीला पतीच परदैव व अन्य दैवत नाही. परमपतिव्रतेच्या दर्शनाने महापापी देखील पावन होतो. पतिसेवा हाच अत्युत्तम धर्म आहे. त्या व्यतिरिक्त अनेक व्रत, यज्ञ, याग, दान, धर्म तथा इतर नियमाचे पालन करूनही काही प्रयोजन होत नाही. पतीविना पत्नी दुर्लक्षित अपवित्र असते. तेव्हा ती योगेश्वरांना म्हणाली, स्वामी, तुम्ही मला का बरे पतिव्रता धर्माबद्दल सांगत आहात? मी पतिहीन आहे. मला याचे काय प्रयोजन? तुमचा उपदेश मला भावतच नाही. भवसागर पार करण्यासाठी विधवा असणारे मी कोणत्या धर्माचे पालन करावे? कृपया त्यावर प्रबोधन करा. त्याप्रमाणे मी वागेन, असे तिने दीनपणे विनविले. तेव्हा योगेश्वर म्हणाले, हे साध्वी, पतिहीन असलेल्या तुला आचरण्यासाठी 2 धर्म आहेत. पहिला विधवा धर्म म्हणजे निवृत्ती धर्म. दुसरा आहे सहगमन धर्म, पतीच्या देहाबरोबर सहगमन करणे. तुला जे योग्य वाटेल त्या धर्माचे आचरण करण्यास तू स्वतंत्र आहेस. ती विधवा बालिका गांगरली व तिने परत त्यांना प्रश्न केला, हे सत्पुरुषा, मला उपलब्ध असलेल्या पर्यायाच्या निवडीबद्दल मी गोंधळात सापडली आहे. कुठला धर्म श्रेयस्कर हे मला तरी समजत नाही. त्यामुळे मुक्ती प्राप्त करण्यास उचित व योग्य असा सुलभ मार्ग मला आपण सुचवावा. आपल्या कृपेने मला मुक्त करा. तेव्हा योगेश्वर म्हणाले, माते, स्कंदपुराणात स्त्रियांनी आचरण करावयाच्या धर्माविषयी उल्लेख आहे. पती जिवंत असताना स्त्रियांनी कोणता धर्म अनुसरावा व पतीच्या मृत्यूनंतर कोणता धर्म आचरावा याबद्दल तेथे सांगितले आहे. तेच आता मी तुला सविस्तर सांगतो. जर तू त्याचे पालन केले तर तू हा संसार सागर सहजतेने पार करशील. पूर्वीच्या काळी महामुनी अगस्त्य त्यांच्या पतिव्रता शिरोमुनी ज्ञानवंत सहधर्मिणी लोपामुद्रासह काशीत वास करत होते. त्या समय तिच्या समान पुण्यमय स्त्री अन्य कुणीही नव्हती. हे दाम्पत्य काशीत असताना एक अद्भुत प्रसंग घडला. अगस्त्यांच्या प्रख्यात शिष्य विंध्याचल भूमीवर पर्वतरूप घेऊन तिथे थांबला होता. प्रचंड आनंद देणाऱ्या त्या रमणीय शिखरावर अनेक वैशिष्ट्ययुक्त भिन्न अपूर्व वनश्री होत्या. एकदा नारद मुनी तेथे पोहोचले आणि विंध्याचलाला बघून त्यांनी संतोषाने स्तुती केली व म्हणाले, विंध्याचला, सर्वस्व असूनही तुझ्यात एक न्यूनता आहे. तू मेरू पर्वतासारखा उंच नसल्याने तुझ्या श्रेष्ठत्वाला कलंक आहे. तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही. तू त्या न्यूनतेतून शीघ्र मुक्त व्हावेस, असे सांगितले. तेव्हा विंध्य कोपाविष्ट होऊन आपणही मेरू पर्वताच्या समान व्हावे म्हणून वाढू लागला. वाढत तो स्वर्गलोकापर्यंत पोहोचला. आता विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी सूर्यप्रकाश न पडल्यामुळे तिथे रात्रीसारखे अंधकारमय वातावरण निर्मित झाले. तेव्हा ब्राह्मणाच्या नित्यानुष्ठानात अडचण येऊ लागली. संकट निवारणार्थ त्यांनी देवेंद्र व ऋषीगणांसह ब्रह्मदेवाजवळ आगमन करून विंध्यानिमित्त उद्भवलेल्या समस्येवर परिहार करण्यासाठी विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेव त्याचे समाधान करीत म्हणाले, हे देवेंद्र, विंध्याचल अगस्त्य मुनीचा परमशिष्य आहे. तो गुरुवाक्याचे तंतोतंत पालन करणारा गुरुभक्त आहे. तो कधीही वेदवाक्यासम गुरुपदेश उल्लंघणार नाही. अगस्त्य आपली पत्नी लोपामुद्रासोबत काशी क्षेत्रात वास्तव्य करून आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमची समस्या त्यांच्या परिणामाविषयी सांगून काहीतरी करून विंध्य दक्षिण दिशेला जाणार असे करा. कारण भूमीच्या दक्षिण भागी सूर्यप्रकाश नाही. अगस्तीचे आगमन तिथे झाल्यावर शिष्य त्यांना दीर्घदंड नमस्कार करणारच. तेव्हा विंध्याने नमस्कार केलेली स्थिती सर्व काळ राहावी अशी सूचना अगस्तींना द्या, जेणेकरून तो अजून वाढणार नाही व भूमीला समान राहणार. त्यासाठी तुम्ही अतिशीघ्र काशी क्षेत्री निघून अगस्तींना प्रार्थना करून ही सूचना त्यांना कळवा. त्याचप्रमाणेच हे सर्व काशीनगरी पोहोचलेत. तिथे प्रत्यक्ष अगस्त्य त्यांच्या धर्मपत्नी लोपामुद्रासह आदराने त्यांचे गौरवपूर्वक स्वागत करतात. सत्काराने सुप्रीत होऊन अदितींनी त्या दाम्पत्याला वंदन करून त्यांची स्तुती केली. तेव्हा देवगुरु बृहस्पतीने पतिव्रतेची कीर्ती वर्णिली. हे इंद्रादी देवतांना, ऋषीमुनींनो, पूर्वी असंख्यात प्रख्यात पतिव्रता स्त्रिया होत्या. अरुंधती, सती, सावित्री, महासती, अनुसया, शांडिली, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, शांतरूपा, सुनीती, संज्ञादेवी, मेनका, स्वाहादेवी हे सर्व नामांकित प्रमुख पतिव्रता होत्या. पण या सर्वाच्या तुलनेत लोपामुद्रेला अग्रस्थान आहे. तिच्या सम
पतिव्रता स्त्री कुठेही नाही. पतिव्रता धर्माचरण. सकल सौभाग्यासाठी सतीला पतिसेवा, पतिभक्ती हेच प्रमुख साधन आहे. एकनिष्ठ पतिव्रतेने कधीच पतीच्या अगोदर अन्नसेवन करू नये. पतीच्या भोजनानंतर त्याचे उच्छिष्ट महाप्रसाद रूपाने सेवन करावे. तिने नेहमी पतिसेवेत मग्न राहावे आणि पती झोपेपर्यंत त्याची सेवा करावी. पतीचा नेहमी गौरव करावा. कदापि पतीचे निर्देश नाकारू नयेत. अतिथी देवो भव हे तत्त्व नेहमी आचरावे. पतीच्या अनुमतीविना कुठेही संचार करू नये. दानधर्मही करू नये. पतीला नेहमी श्रीहरीचे रूप मानावे. पती झोपल्यावरच आपण झोपावे व पतीच्या पूर्वीच उठावे. तिने घर व्यवस्थित व स्वच्छ ठेवावे. पतीच्या स्नानाची व्यवस्था करावी. पतीच्या स्नानानंतर पतीच शिवसमान आहे अशी भावना ठेवून त्याला पूजावे व पतिचरणी शिरसा नमन करावे. नंतर पतीचे पादोदक स्वीकारावे. देवपूजेत पतीसाठी सर्व सिद्धता करून घ्यावी. पतीच्या वचनाचा तिरस्कार करू नये. त्याच्यावर रागावू नये. अन्य कोणालाही नजर उचलून पाहू नये. पतीच्या इच्छेविरुद्ध वर्तन करू नये. पतीच्या संमतीशिवाय तिने घराबाहेर जाऊ नये. तसे केल्याने ती अनेक दोषांना आमंत्रण देते. जर तिला जावेच लागले तर तिने बाहेर अन्य स्त्रियाकडे पुरुषांकडे नजर टाकू नये व देहपूर्तीसाठी देहपूर्तीनंतर सत्वर घरी परतावे. पतिव्रतेने पती स्वग्रामी असताना पतीचे उच्छिष्ट सेवन करावे व पती स्वग्रामी नसला तर तिने अतिथींना भोजन वाढून गोपूजा करून त्यानंतरच अन्न स्वीकारावे. पतीच्या परवानगीशिवाय धर्मकार्य, व्रतोपवास इत्यादी कार्य आचरू नयेत. ग्रामी आचरल्या जाणाऱ्या उत्सवादी कार्यक्रमाव्यतिरिक्त तीर्थयात्रा, विवाह आदी समारंभाला जाऊ नये. पती आनंदात असताना पत्नीने दुःखी असू नये. तसेच पती दुःखात असताना पत्नीने संतोषात असू नये. ऋतुस्रावाच्या अवधीत तिला होणारा त्रास तिने पतीसमोर दाखवू नये. त्या काळात तिने एकांत व मौन पाळावे. त्या समयी तिने 4 दिवस वेदपठण किंवा श्रवण करणे टाळावे. पंचम दिनी स्नानानंतर ती तिच्या पतीचे दर्शन घेऊ शकते आणि धार्मिक आचरण करू शकते. पती घरी नसताना पत्नीने पतीचे रूप मनात स्मरून सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन घरी प्रवेश करावा. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्यालंकार घालावेत. गळ्यात निरंतर मंगळसूत्र परिधान करावे. पती घरी असला तर तांबूलादीचे सेवन करावे. आसपासच्या अधमहीन संस्काराच्या स्त्रियांसह स्नेहसंबंध वाढवू नये व त्यांच्याशी वार्तालाप करू नये, कारण त्यांच्या सहवासाने पतिव्रतेला भंग येतो. पतीची निंदा अवहेलना करणाऱ्यांशी बोलू नये. त्यांच्याशी बोलल्याने दोष लागतात. स्वतःसाठी पतिव्रतेने श्वशुरांना, नणदेला, वहिनीला, पतीच्या परिवाराला सोडून पतीसोबत वेगळा संस्कार स्वतंत्र थाटू नये. तसे केल्याने पत्नीला श्वानजन्म प्राप्त होतो. पतिव्रतेने नग्नस्नान करू नये. तिने उंबरठ्यावर तथा ज्येष्ठासमोर स्थानपन्न होऊ नये. वेढण व कर्णकुंडल परिधान न करता भ्रमण करू नये. पतीशी वादविवाद करू नये. पतीच्या मनाविरुद्ध वर्तन करू नये. पतीला नावाने हाक मारू नये. सुखदुःखात सदा पतीसोबत राहावे. पती जरी क्रोधाने किंवा कठोर स्वरात बोलला तरी स्त्रीने तिचा राग कधीही प्रदर्शित करू नये. तसे केल्याने श्वानजन्म प्राप्त होतो. पती जरी मंदमती, अभागी, दुर्बल असला तरी पत्नीने पतीसंबंधात अर्वाच्य शब्द वापरू नये. तो हरिसमान आहे असा भाव ठेवल्याने परमेश्वर संतुष्ट होतो. पती कोणत्याही परिस्थितीत असला तरी त्याची साथ सोडू नये. पती संकटात असताना गृहिणीने शृंगार करू नये. पत्नीने पतीच्या आवडीचे वस्त्र परिधान करावे. पती जे आणेल त्याच्यातच आनंद मानावा. जे काही पतीने आणले आहे त्याविषयी असंतुष्टता प्रदर्शित करीत त्याचा त्याग करू नये. श्रीमंताला बळी पडून पतीला तुच्छ मानू नये. त्याची अवहेलना करू नये. लोकांच्या उदाहरणाला बळी पडून तिने तीर्थयात्रेचा आग्रह धरू नये. देवाचा किंवा गुरुच्या तीर्थापेक्षाही पतीचे चरणतीर्थ अत्यंत पवित्र आहे अशी भावना तिने बाळगावी. पतीचे चरणोदक भगीरथी तीर्थसमान अथवा अधिक पुण्यप्रद आहे अशी भावना ठेवून तृप्त व्हावे. पतिसेवेतच तिचे सुख समाधान साठलेले आहे असे समजून तिने पतिसेवा करावी. त्यामुळे त्रिमूर्ती प्रसन्न होतात. पती आज्ञेविना स्वबुद्धीने कोणत्याही व्रताचे आचरण केल्याने पतीचे आयुष्य क्षीण होते. एवढेच नसून मरणोत्तर ती पतीसोबत नरकयातना भोगते. याचे प्रमाण वेदशास्त्रात आहे. पतिव्रतेने नित्यनेमाने पतिव्रतेचे पालन करीत जगावे. पतीचा प्रत्यक्ष परमेश्वर
पतीच प्रत्यक्ष परमेश्वर असा भाव ठेवून त्याच्यासह जीवन जगल्याने स्त्रीची सकल कामना शीघ्र पूर्ण होतात. मरणोत्तर ती प्रथम स्वर्गलोकी वास करते व नंतर वैकुंठलोकी जाते. पतिव्रतेने वनभोजनात सहभागी होऊ नये. आप्तेष्ट, स्नेहिष्ट, आपले नाते असे समजून नित्य त्यांच्या घरी भोजनाला जाऊ नये. पती कितीही दुराचारी असला तरी त्याची अवमानना करू नये. त्याऐवजी पतीची स्तुती करून समाधानी व्हावे. आपला पती हा लक्ष्मीपती आहे असे एकोभावनेने समजून जीवन जगावे. पतिव्रतेने सासूसासऱ्यांच्या व पतीच्या समोर त्याची अवमर्यादा होण्यासारखे निष्ठुर वचन बोलू नये. तसेच त्यांच्या समोर ओरडू नये व हसू नये. जरी या प्रकारचे वर्तन केले तर पतीचे आयुर्मान क्षीण होते. जरी यदाकदा पतीने क्रोधित होऊन मारहाण केली तर पत्नीने त्याच्याविषयी अशुभ अनिष्ट व्हावं म्हणून मरून जावं असे कदापि बोलू नये. तसे केल्याने पुढील जन्मी ती वाघ बनून घोर अरण्यात संचार करते. पतीला भक्ष्य न देता त्याला खाद्यपदार्थापासून वंचित ठेवता ते चोरून स्वतः स्वीकारल्याने ती ग्रामसुकर बनून जन्माला येते व पुढील जन्मी वटवाघूळ होऊन जन्मास पावते. पतीला निष्ठुर वचनाने लाजिरवाने प्रत्युत्तर देणारी पुढे मुखी होऊन जन्माला येते आणि पुढील सप्तजन्मी भाग्यहीन होऊन दारिद्र्यावस्थेत जीवन जगते. जर पतीने द्वितीय विवाह केला तर द्वितीय पत्नीवर द्वेष मत्सर भाव ठेवल्याने ती सप्तजन्मापर्यंत दरिद्री बनते. पुरुषांवर दृष्टी टाकणारी व परमपुरुषाचे चिंतन करणारी अंगहीन होऊन दरिद्री असलेल्या पतिताच्या घरी जन्माला येते आणि प्रचंड दुःख भोगते. पती गावाबाहेरून परतताना पत्नीने त्याचे आदरातिथ्याने स्वागत करावे आणि त्याला प्रेमाने योग्य उपचार द्यावा. तसेच प्रेमाने मृदू स्वरात बोलावे. पती संतुष्ट झाला तर साहजिकपणे सकल देवता संतुष्ट होतात. माता पिता, बंधू भगिनी, आप्तेष्ट व अन्य कोणीही असो, पतीकडून मिळणारे इहपर सुख अन्य कुणीही देण्यास समर्थ नसतात. स्त्रीने पतीच परदैव असे समजून त्याची सेवा करावी. पतीच आपला स्थूल प्राण असे पत्नीने समजावे. देव गुरुच्या चरणतीर्थापेक्षा पतीचे चरणतीर्थ अत्यंत पवित्र तीर्थ आहे अशी भावना ठेवणारी स्त्रीच खरोखर पतिव्रता. तीच धन्य. पतीपेक्षा श्रेष्ठ इतर धर्म, गुरु, देव, तीर्थ हे काहीही नाही अशी तिची दृढ श्रद्धा असावी. हे सर्व गुणधर्म असलेली स्त्रीच खरी पतिव्रता स्त्री मानली जाते. पुढे ते योगेश्वर बालविधवेला म्हणाले, हे माते, अशा कारणास्तव वैधव्याचे जीवन क्लेशमय असल्याकारणाने अजून एक मार्ग पतिव्रता स्त्री अनुसरू शकते. तो म्हणजे आनंदाने पतीबरोबर सहगमन करणे. स्त्रीला सहगमन श्रेष्ठ धर्म असे श्रुती पुराण सांगते. पतीविना जीवन अर्थहीन आहे. सहगमन धर्म आचरल्याने पतिव्रता माहेरकडील 21 आणि सासरकडील 21 असे उभयकुलीन 42 पितरांचा उद्धार करते. पतीसोबत सहगमन करणाऱ्या स्त्रीला तिच्या प्रत्येक पाऊलाला सहस्त्र अश्वमेधाचे पुण्यफळ मिळते. पती पापिष्ट असला तरीही सतीच्या सहगमनाने त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. पतिव्रतेच्या स्पर्श व दर्शनाने भूमी, सूर्य, चंद्र, वायू, वरुण इत्यादी देवांसहित सर्व पुनीत होतात. म्हणून वंशोद्धारक पतिव्रता स्त्री प्रत्येक कुटुंबात असावी. तिच्या वास्तव्याच्या सदनात असणारी व्यक्ती भाग्यशाली असते. घरी केवळ नावासाठी स्त्री असली तर काही प्रयोजन नाही. त्याच प्रकारे लावण्य संपत्ती असलेली स्त्रीसुद्धा उपयोगी नव्हती. गत अनेक जन्मी केलेल्या सत्कर्माच्या पुण्यामुळेच एखादी व्यक्ती पतिव्रतेच्या सहवासात येते. पुरुषाला चतुर्विध पुरुषार्थ पुण्य हे सर्व पतिव्रता स्त्रीकडून मिळते. पतिव्रता स्त्री नसणाऱ्या घराच्या यजमानाचा जन्म व्यर्थ होतो. त्याने आचरणात केलेले यज्ञयागादी कर्म निरर्थकच. तो देव पितृकार्याला सुद्धा योग्य नसतो. वंशोद्धाराला कारणीभूत असणारा पुत्र पतिव्रतेकडूनच मिळतो. पवित्र गंगेत स्नान केल्याने पुण्य केवळ पतिव्रतेच्या दर्शनाने मिळते. तिच्या दर्शनाने पापात्मा शुद्धात्मा होतो. त्याची सप्तजन्मकृत पापे नष्ट होतात. अशा प्रकारे देवगुरु बृहस्पतींनी इंद्रादी देवतांना पतिव्रता धर्माचरणाचे केलेले आख्यान ब्रह्मज्ञानी योगेश्वरांनी त्या दुःखित बालिकेला कथन केले आहे. तेच कथाख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. पुण्यपोत श्री गुरुचरित्राचे पठण श्रवण करणाऱ्याला सद्गती लाभते. तसेच पतिव्रता धर्माची गुणवैशिष्ट्ये जो श्रवण करतो तो सहजतेने पुनीत होतो व त्याच्या सकल मनोकामना परिपूर्ण होतात. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 31वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.